नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। स्थानिक पत्रकार मनोज मनपुर्वे यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला। प्रमुख मुद्दे कारणे पत्रकार मनोज मनपुर्वे यांनी गावातील अवैध दारू विक्री विरोधात मार्च 24 रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती। या बातमीचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या घरावर धाड टाकली। घटनेचे स्वरूप गुरुवारी रात्री 4 दुचाकींवरून आलेल्या सुमारे 8 जणांनी पत्रकाराला घराबाहेर बोलावले, त्यांना शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली। अपहरणाचा प्रयत्न आरोपींनी त्यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची पत्नी आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला। पोलीस कारवाई अर्धापूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। काय नेमकी घटना घडली आहे, कोणती बातमी प्रसारित केली होती? मी मनोज मनपुर्वे अर्धापूर तालुका प्रतिनिधी तसेच श्रमिक लोकराजीला काम करतो। तसंच एका वर्तवाहिनीला एका सिटी न्यूज म्हणून प्रसार माध्यम आहे यूट्यूबच, मी त्या पण वर्तवाहिनीला मी काम करतो एक। आणि मी काल 24 रोजी कालच्या 24 मार्च रोजी मी एक बातमी प्रसारित केली होती, DJ बंद आणि लहानमध्ये दारू विषयावर रोष व्यक्त म्हणून गायकवाड्याचा कायम आहे ही बातमी छापली होती। तर काल मला एकाचा फोन आला की रात्री फोन 8:30ला फोन आला की बा मनोज कुठं, मी घरी बाहेर या, थोडं तुम्हाला बोलायचं म्हणून मला बाहेर बोलवलं। मी बाहेर आलो तर बाहेर आल्याच्या नंतर त्यानं मला धक्काबुक्की केली आणि माझा मोबाईल वळवून घेतल्यानं मी परत काय केलं, बा माझा मोबाईल द्या, जे काही बातमी आहे मी काही ते विषय तुमच्या विरोधात नाही की कोण्या प्रशासनाचा नाही, मी असं म्हणलो। तर त्याने माझ्या पाठीशी पळाले, मी हाताला धरल्यावर मी पळून गेलो गावातल्या गलीमध्ये गेलो। गलीमधून त्यानं मला गलीतून उचलून आणलं, परत गाडीवर बसवलं आणि आरडाओरडा केला। माझ्या घरचे कुटुंब आले आणि गावकरी आले, या गावकऱ्याच्या समोर मला धक्काबुक्की करून मला गाडीवर बसवून देत होते। आणि नेऊन लहानमध्ये एक कॅलन आहे बसस्टँड रोडला, त्या कॅनलवर 20 जण असे थांबलेले, त्यांच्याकडून आम्हाला माहिती भेटली, तिथून मला मारण्याचा प्रयत्न करणार होते। आता काय मागणी आहे? काय आता माझी अशीच मागणी आहे सर, मी यासारखे असे अनेक पत्रकार आहेत, मी चांगल्या पद्धतीने काम ग्रामीण भागामध्ये कामं करतात, यांनावर असे अन्याय अत्याचार असे होत असल्यानं खरंच पत्रकारिता आम्ही कशा पद्धतीने करावी आणि पत्रकाराला कुठेतरी शासनानं न्याय मिळवून देण्याचं काम करा आणि त्या गुन्हेगारावर योग्य ते कारवाई करावी। असेच 4 ते 5 जण होते, 4 गाड्या आल्या त्या आणि दोनदा मला गाडीवर उचलून गाडीवर बसवलं, तर मी अजून पुढे मारून बाजूला निघालो। कुटुंब आणि गावकऱ्यामुळे मी वाचलो सर। आमचे मित्र मनोज मनपुरे मागील 5 ते 7 वर्षापासून अर्धापूर तालुक्यात पत्रकारिता करतात। पत्रकार हा या देशातील कणा आहे आणि सरकार आणि जनतेतील दुवा आहेत। मनोज मनपुरे यांना जे हे काल रात्री 9:30 वाजता काही लोकांनी अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। अपहरण करून उचलून घेऊन जाऊ लागले तेव्हा त्यांनी आरडाओरड केला आणि त्यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली। आम्ही अर्धापूर पोलीस स्टेशन येथे आलो आणि त्यांच्या विरुद्ध सध्या जे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे, कलम 137(2), कलम 62, 115(2) आणि 351(2) व 3 अशा कलमांवर जे हे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होत आहे। तरी मला राज्य सरकार व पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मनोज मनपुरे हा एकटा जे आहे त्याच्या गावाकडे आंबेगावला जातो, त्याला पत्रकाराला सुरक्षा देणे गरजेचे आहे, कारण की तो स्वतंत्र लिखाण करतो। त्याने फक्त दारूची बातमी लावली म्हणून जे त्याच्या विरोधात हा हल्ला झालेला आहे, म्हणून त्या आरोपी विरुद्ध जे कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या विरुद्ध अजामीनपात्र कलमांवर गुन्हे दाखल करावे, आमची एवढीच विनंती आहे। धन्यवाद। काय लहानमध्ये एका पत्रकारावरती म्हणजे त्याला अपहरण करून त्याला विषय असा होता की त्यानं अवैध जी दारू विक्री सुरू आहे त्या संदर्भामध्ये बातमी लावली होती। किती ही गंभीर तुमच्या परिणाम घटना आहे आणि अतिशय निंदाजनक, गंभीर आणि कायद्या सुव्यवस्थेच्या विरोधातली ही घटना आहे। रात्रीच मला मनोज मनपुर्वेंचा फोन आला घटना घडल्यावर, त्यांचे व्हिडिओ पाहिले। मी रात्री पोलीस अधीक्षक साहेबांना बोललो, PI साहेबांनाही बोललो। याच्यात समाधानाची गोष्ट हीच आहे की 2 आरोपींना अटक झाले, बाकीच्याही आरोपींना अटक झाली। आज मी त्यांच्यासाठीच पोलीस निरीक्षक साहेबांना भेटायला आलो। हा अपहरणाचा तर प्रयत्न आहेच, त्याच्यानंतर हा दारू माफियाची दादागिरी आहे आणि अशी कुठलीही गोष्ट सहन केल्या जाऊ नये, कायद्याला
ती सहनही केल्या जाणार नाही असं मला पोलीस अधीक्षक साहेब आणि PI साहेबांनी सांगितलेलं आहे. आता ते कायदेशीर चर्चा करून यामध्ये किती BNS खाली सिरियस गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल केले जातील असं त्यांनी आश्वस्त केलं आहे. पण पत्रकारावरती हल्ला महाराष्ट्राचं पुरोगामी सरकार कधीही सहन करणार नाही. कडक कारवाई नक्कीच होतील आणि हीच भूमिका राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे. एक मिनिट सर. सर, पत्रकाराचं अपहरण करून त्याला मारहाणीचा प्रयत्न झालेला आहे. काय नेमके तुम्हाला माहिती आणि काय गुन्हा दाखल होणार आहे? या प्रकरणी अर्धापूर येथील पत्रकार मनोज मन्नापुरे यांनी त्यांच्यासोबत जी घटना घडली याबाबत येऊन मला सर्वस्वी कथन सांगितलेलं आहे. याबाबत आम्ही BNS आणि इतर जे कायदे आहेत त्यानुसार जास्तीत जास्त कडक आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार. आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. तर सर, संपूर्ण घटना जी आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा मोबाईल आलेला आहे. आरोपींना काही अटक केलेली आहे? अटक करणार आहात काय? आम्ही आरोपीला अटक करणार आहोत. 2 आरोपी आम्ही आणलेले आहेत. व्हिडिओ पाहून इतर आरोपींची ओळख पटवून ताब्यातील आरोपीकडून त्यांची नावं निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक करण्यात येईल.